मुसळधार पावसामुळे गेले 3 दिवस मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले। मात्र आज संध्याकाळी जे घडलं ते भीषण होतं। संध्याकाळी 6:15च्या सुमारास चेंबूर ते वडाळ्याच्या दरम्यान एक मोनोरेल बंद पडली आणि 100 पेक्षा जास्त प्रवासी हे हवेतच अडकले। त्यानंतर जवळपास 2 तासांपेक्षा जास्त वेळ रेस्क्यू ऑपरेशन चाललं आणि प्रवाशांचा अडकलेला श्वास हा मोकळा झाला। नेमकं काय घडलं, ऐन गर्दीच्या वेळी मोनोरेल बंद कशी पडली, जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता। मुंबईकर ऑफिस सुटल्यानंतर मिळेल त्या मार्गाने घर गाठण्याचा प्रयत्न करत होते। कुणी संथ गतीने धावणाऱ्या लोकलमध्ये, कुणी बसमधून, तर कुणी ऑटो टॅक्सी पकडून घरच्या प्रवासाला निघाले। मात्र याच दरम्यान मोनोरेलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र एका भयंकर अनुभवाला सामोरं जावं लागलं। संध्याकाळी 6:15 वाजता चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान एक मोनोरेल बंद पडली। यामध्ये 105 प्रवासी प्रवास करत होते, पण मोनोरेल बंद पडली आणि हे सगळे प्रवासी हवेतच अडकले। न खाली उतरू शकत होते, न चालत प्लॅटफॉर्म गाठू शकत होते। मात्र भरपूर वेळ झाला तरी मोनोरेल सुरूच झाली नाही आणि त्यामुळे सुमारे तासाभरापेक्षा जास्त वेळ आतले प्रवासी जीव मुठीत घेऊन बसून राहिले। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या प्रवाशांशी संवाद साधत त्यांना धीर दिला। अरे बिलकुल घाबरू नका, एक दुसऱ्याला तुम्ही धीर द्या आणि आता सगळी यंत्रणा तिथे तुम्हाला खाली उतरवायला आलेली आहे। ती सर्व रेस्क्यू यंत्रणा पोहोचली आहे। आता ते तुम्ही फक्त टेन्शन घेऊ नका। अखेर श्वास गुदमरू लागल्यानं काही जणांनी मोनोरेलची काच फोडली। यावेळी रेस्क्यू करावं यासाठी काही प्रवासी अक्षरशः हात जोडत असल्याचं दिसलं। अखेर काही तासानंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं। घटनास्थळी 2 क्रेन आणण्यात आल्या आणि एक एक करत प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं। रेस्क्यू ऑपरेशन नंतर हवेत अडकलेल्या प्रवाशांसोबत काय घडलं तुम्हीच ऐका। मोनोरेल की जो सर्विस है ना, हमेशा से खराब रही है, बिल्कुल भी खराब रही है। कभी भी इसमें अभी तो गर्दी है तो ठीक है, नहीं तो गर्दी नहीं भी रही ना तो भी पब्लिक सेटिस्फेक्शन इसमें बिल्कुल भी नहीं मिलता है। बीच में कभी भी बंद पड़ती है और अगर कंप्लेन करो फोन नंबर पे तो बोलते हैं कि आप एक काम करो, मैं ईमेल आईडी देता हूं, आप मेल कर दो। ये 5ला आली, 5:20ला आली आणि त्याच्यामध्ये लोड इतका होता की विचारू नको। लोकल ट्रेन मध्ये कशी गर्दी असते। तरी ड्रायव्हर चांगला होता, त्यांनी व्यवस्थित हळूहळू इथपर्यंत तरी आणली त्यांनी आणि इथे एकदम वाकली गाडी, मग त्यांनी इथेच थांबवली। मग सगळे फायर ब्रिगेड, पोलीस वगैरे, अँब्युलन्स वगैरे सगळे आले आणि सगळ्यांना हळूहळू। मुसळधार पाऊस होता आणि त्यात हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं। अखेर सर्व प्रवाशांना मोनोरेल मधून बाहेर काढण्यात आलं, पण ही मोनोरेल मध्येच का बंद पडली? हार्बर लाईन बंद झाल्यामुळे त्या ठिकाणी ओव्हर क्राऊड झाला अशी जी प्राथमिक माहिती जी मागे घेतली त्याच्यामध्ये ओव्हर क्राऊड झाल्यामुळे ही एका बाजूला थोडीशी मोनोटिल्ट झाली आणि त्याच्यामुळे काय झालं, याचा जो खाली जी इलेक्ट्रिक सप्लाय असतो आणि त्याला कलेक्टर म्हणून असतो, तो त्याला म्हणतात, तर ते त्याच्यामुळे तो ही इलेक्ट्रिक सप्लाय केला त्याला। दरम्यान या सगळ्या प्रकाराची चौकशी होईल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। काही तांत्रिक कारणानं चेंबूर आणि भक्ती पार्क दरम्यान एक मोनोरेल अडकून पडली आहे। MMRDA, अग्निशमन दल, महापालिका अशा सर्वच यंत्रणा पोहोचल्या आहेत। सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे। कुणीही काळजी करू नये, घाबरून जाऊ नये, प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात येईल। एकीकडे पावसानं उडालेली दाणादाण, त्यात घरी पोहोचण्याची घाई आणि याच दरम्यान घडलेली ही भयंकर घटना, यामुळे या मोनोरेल मधील सर्वसामान्य मुंबईकर प्रवासी चांगलेच घाबरले होते। पण सुदैवानं यंत्रणा वेळेवर कामाला लागली आणि बचाव कार्य पार पडलं। अजय माने, ABP माझा, वडाळा, मुंबई।